तर आपण त्यासाठी काय घेतलंय, हिरव्या मिरच्या, शेंगदाणे, लसूण, जिरे, मीठ आणि कोथिंबीर. तर आपण मिरच्या भाजायला टाकू. आपण आता छानपैकी मिरच्या भाजून घेऊया. तुम्ही एकदा नक्की बनवून बघा, नक्की आवडेल. शेंगदाणे टाकून आपण भाजून घेऊया. शेंगदाणे भाजून झाले की त्याच्यात लसूण, जिरे आणि मीठ टाकून भाजून घेऊया. आता हे सगळं भाजून झालं ना, आपण काढून घेऊन मिक्सरला बारीक करून घेऊया. आपण हा भाजलेला बारीक करून घेतला मिक्सरवर. असाच ओबड-धोबड बारीक करून घ्यायचं. आता आपण तेल टाकूया. तेल थोडंसं जास्त टाकायचं. तेलात चांगला भाजला म्हणजे तिखट पण जास्त लागत नाही आणि छान लागतं. तर मी ही छोटी पळ्या ही 3 टाकल्यात. आता तेल थोडंसं गरम होऊन ते भाजलेला आपण वाटलेला मिरच्या टाकून भाजून घेऊया. तुम्ही एकदा नक्की करून बघा, तुम्हाला आवडेल. तर तयार आहे आपला हे सातारी पद्धतीचा मिरचा टाकून काढून ठेचा.